नाशिक विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा आहे। विधान परिषद निवडणुकीतून गणेश गीतेंची माघार आहे। शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीतेंची माघार नाहीये। कुणाल दराडेंनी माझा बाप काढला, गोकुळ गीते म्हणतायत माघार न घेण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं गोकुळ गीते यांनी स्पष्ट केलंय। तर ती ऑडिओ क्लिप माझी नाही असं दराडे म्हणतायत। गीतेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत, ती ऑडिओ क्लिप माझी असल्याचं सिद्ध झाल्यास गीते जे सांगतील ते मी करेन असं दराडेंचं चॅलेंज आहे। आपल्या दोघांमध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या दोघांमध्ये कशी कुस्ती लागेल आणि ती कुस्ती लावून त्या ठिकाणी तमाशा बघायचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे। असो तो गैरसमज लवकरच गणेश भाऊंचा आणि आपला गोकुळ भाऊंचा त्या ठिकाणी निघेल, कारण आज आमचे आजचे संबंध नाहीये, त्यांच्या चुलत्यांपासून आमच्या वडिलांचे जुने संबंध आहे, फॅमिलीचे रिलेशन आहे। यामध्ये 100% गोकुळ भाऊंची आणि गणेश भाऊंची भेट घेईल आणि मी त्यांना स्पष्टीकरण देईल। नाशिक विधान परिषद निवडणूक आणि निवडणुकीत आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। पाठिंब्याकरता गोकुळ गीतेंना मनवण्याच्या हालचाली या सुरू आहेत। नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षा आहे, तर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, आज सगळ्यांचंच लक्ष नाशिकमध्ये आहे, कारण दोनही पक्षांचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशकात तळ ठोकू नये, हाय व्होल्टेज ड्रामा परिषदेच्या या निवडणुकीवर लागली। अगदी खरं तर काल देखील हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो नाशिकमध्ये घडलेला होता। अखेरच्या क्षणापर्यंत गोकुळ गीते यांना मनवण्यासाठी खरं तर महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते, परंतु गोकुळ गीते यांची माघार झालेली नाही। त्यांचे बंधू भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती गणेश गीते यांनी जरी पक्षाचा आदेश मानत, महायुतीचा आदेश मानत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला असला, तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अद्याप देखील उमेदवारीवर ठाम राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना निवडणुकीतून माघार घेता आली नाही। याचं कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांनी त्यांचा बाप काढला अशा पद्धतीचं गोकुळ गीते यांनी सांगितलेलं आहे। उमेदवारीवरून आमचा बाप काढण्यात आला आणि या त्रासापोटी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो कायम ठेवला आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळ गीते यांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे। खरपरी त्यांना माहीत आहे का गीतेंची उमेदवारी ही दराडेंना तगडी जाऊ शकते, त्यांना आव्हान निर्माण करू शकते, त्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न जे आहे ते आता दराडेंकडनं केलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिंदेच्या शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत आज नाशिकमध्ये आहे आणि हे दोघंही गोकुळ गीते यांना भेटणार आहे, त्यांची समजूत काढणार आहे। या दोघांही नेत्यांच्या चर्चा देखील होणार आहे, त्यामुळे आजचा दिवस देखील महत्वाचा आहे। गोकुळ गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी खरं हे दोघं नेते जे आहे ते प्रयत्न करणार आहे। त्यामुळे गोकुळ गीते आता नेमकी काय भूमिका घेतात ते त्यांचा महायुतीच्या या नेत्यांना भेटतात की नाही भेटत, की पुन्हा नॉट फ्लेक्सिबल होता ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार। अगदी महेश, मुद्दा लक्षात येतोय। या सगळ्या घडामोडींवर तुमच्याकडून सातत्यानं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद महेश। नागपूर विधान परिषद निवडणूक आणि भाजप लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।